कल्याणमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांना महिलेकडून मारहाण, रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून दोघांमध्ये वाद, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपींच्या घरावरील बुलडोझर कारवाईला स्थगिती. आरोपी फहीम खानच्या कुटुंबियांनी घेतली होती न्यायालयात धाव, पण कोर्टाचा स्टे येण्यापूर्वीच फहीम खानचं घर नागपूर महापालिकेकडून जमीनदोस्त. कोरटकर आणि सोलापूरकरच्या घरावर कारवाई का झाली नाही? सर्व दंगलखोरांवर समान कारवाई करा. संजय राऊतांसह अनिल परब यांची टीका. माझ्याकडे बंदूक असते बघून घेईन. पाथरीचे माजी आमदार दिगंबर वडीकर यांच्या मुलाची कालवा निरीक्षकाला धमकी. ऑडिओ क्लिप व्हायरल. वरखेडवरून वडीला जाणाऱ्या कालव्याचं पाणी बंद केल्यामुळे गोविंद वडीकरांची धमकी. एकटं सोडता येत नसल्यामुळे मुलाला दगडाला बांधून आईची मजुरी. मुलाला बोलण्यास अडचण. उपचारासाठी आईकडे पैसेही नाहीत. साताऱ्यामधल्या मजूर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली. पुण्यामध्ये आमिर खान आणि संतोष देशमुख कुटुंबियांची भेट. संतोष देशमुखांचा मुलगा विराज देशमुखला मिठी मारत आमिर खानकडून सांत्वन. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी क्लोजर रिपोर्टसाठी सीबीआयकडून एम्स रुग्णालयाच्या रिपोर्टचा आधार. एम्स रुग्णालयाच्या फॉरेन्सिक रिपोर्टचा आधार घेत क्लोजर रिपोर्ट बनवला. सोलापुरातील अनेक भागामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार वाऱ्यामुळे झाडांची पडझड. उकाड्यापासून हैराण झालेल्या सोलापूरकरांना काही तसा दिलासा. आठवडाभरापासून उन्हाचा पारा 40 अंशांवर होता. उन्हाळ्याचे आणखी 3 महिने शिल्लक असताना मुंबईवर मार्चमध्येच पाणी टंचाईचं संकट. बाष्पीभवनामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमधील पाणीसाठा कमी झाला. उन्हाचा पारा वाढला. चिंचवडमध्ये सर्वाधिक 38.8 तर दापोडीमध्ये 36.6 अंश तापमान. पुण्यातील बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट.